नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि येत्या 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। पण या विमानतळाच्या नावावरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय। स्थानिक जनतेची मागणी आहे की या विमानतळाला ज्येष्ठ नेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं। पण या मागणीचं नेमकं कारण काय आहे आणि दिबा पाटील यांचंच नाव का? चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देणार होते। याचं काय झालं तर असा सवाल आता नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातून विचारला जात आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीकडून या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी 5 वर्षापासून केली जाते। तसा ठराव राज्य विधिमंडळाने 2 वेळा मंजूर करून केंद्र सरकारला पाठवला होता। मात्र केंद्र सरकारकडून होकार दिला जात असला तरीही आजपर्यंत केंद्र सरकारने दिबांचे नाव विमानतळाला दिलेले नाही, हे वास्तव आहे। याशिवाय याबाबत पनवेल, उरण, नवी मुंबईतील आगरी समाजाचे नेते काहीही बोलायला तयार नाहीत। यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांच्या नेतृत्वाखाली रविवारी 14 सप्टेंबर रोजी भिवंडीत मानकोळी ते नवी मुंबई अशी भव्य कार रॅली काढण्यात आली होती। या रॅलीला आगरी कोळी समाजासह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता। दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी दिला आहे। महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतर महायुती सरकारने दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला होता। शिवाय कृती समितीच्या सर्व नेत्यांनी 7 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीत नागरी विमानतळ वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेतली। त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता। याला 11 महिने झाले तरीही विमानतळाचे नामकरण दिबांच्या नावाने होत नसेल तर सरकारच्या मनात चाललंय काय असा सवाल विचारला जात आहे। विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह का? यासाठी विशेष कारण म्हणजेच 17 मार्च 1970 रोजी सिडकोची स्थापना करण्यात आली। सिडकोवर नवी मुंबई वसवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यासाठी पनवेल, उरण, बेलापूर पट्ट्यातील 95 गावांमध्ये 50,000 एकर जमीन संपादित करण्यात आली होती। तसेच भविष्यात होणाऱ्या JNPT म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसाठी जमीन संपादित करण्याची जबाबदारी सिडकोवर आली होती। यावेळी सिडकोने एकरी 50,000 रुपये देण्याचे ठरवले होते आणि त्यावेळी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे आमदार दिनकर बाळू पाटील म्हणजेच दिबा पाटील यांनी कडाडून विरोध केला। तेथील स्थानिकांचे पोट शेतीवर आहे, शेती नेली तर शेतकऱ्यांचं काय होईल म्हणून त्यांनी एकरी 40,000 रुपयांची मागणी लावून धरली। या मागणीसाठी दिबांनी विधानसभेत जोरदार आवाज उठवला। यावेळी वसंतदादा पाटील, शरद पवार, बॅरिस्टर AR अंतुले असे 3 मुख्यमंत्री होऊन गेले। शेतकऱ्यांसाठी दिबांनी केलेल्या या मागणीला यातील कुणीही प्रतिसाद देत नव्हते। अखेर 1984चा जासई लढा झाला। जानेवारी 1984 मध्ये जासई गावच्या हुतात्मा मैदानात मोठ्या संख्येत शेतकरी दिबांच्या नेतृत्वाखाली जमले। वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते। त्यावेळी 40,000 21,000 रुपयांची मागणी मान्य केली। पुढे 27,000 पर्यंत आले, मात्र दिबा 40,000वर ठाम होते। अखेर सरकारच्या मनमानी विरोधात उरण पनवेल परिसरातील 50,000हून अधिक शेतकरी उरण तालुक्यातील दास्तान फाट्यावर जमले। त्यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि गोळीबारात नामदेव घरत, रघुनाथ ठाकूर, मकळाकर तांडेल, महादेव पाटील आणि केशव पाटील या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। या संघर्षानंतर राज्य सरकार बॅकफूटवर गेले। प्रकल्पग्रस्तांना 12.5% विकसित भूखंड देण्याची मागणी सरकारने मान्य केली। ही योजना रायगडमधील प्रकल्पग्रस्तांना फायदेशीर ठरलीच, शिवाय महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली। स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिबा पाटील म्हणजेच पूजनीय ठरले। खरेखुरे लोकनेते हीच दिबा पाटील यांची ओळख। नवी मुंबईतील शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना, प्रकल्पग्रस्तांना त्यांनी न्याय दिला।
12.5% भूखंडासाठी दिबा पाटील यांनी संघर्ष केल्यामुळे हा नियम देशभरात लागू करण्यात आला। यामुळे देशातील प्रकल्पग्रस्तांना दिबांच्या संघर्षामुळे मोठा फायदा झाला। दिबा पाटील आयुष्यभर संघर्ष करत राहिले। त्यांनी शेवटपर्यंत फकीर म्हणूनच जगले। प्रचंड अभ्यासू आणि मुद्देसूद भूमिका मांडण्यात त्यांचा हातखंडा होता। त्यामुळे दिबांचे नाव या विमानतळाला देण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दिबांचे नाव देण्यासाठी करत असलेल्या दिरंगाईमुळे लोकांचा सरकारवरील विश्वास उडू लागला आहे। शिवाय याची मोठी झळ सत्ताधाऱ्यांना भविष्यात सोसावी लागणार हे वेगळंच। माय महानगरसाठी भिवंडीतून सुनील घरत आणि नवी मुंबईतून अविनाश चंदने तुर्तास इथेच थांबते। पाहत रहा माय महानगर लाईव्ह।